हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कागल चंदगडमध्ये संजय मंडलिकांना लीड द्या, 5 कोटी निधी मिळवा। भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची अनोखी ऑफर। कागलमधील प्रचार सभेतला व्हिडिओ व्हायरल। हवा तसा लीड मिळाला नाही तर निधीची तक्रार करू नका। 4 जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेऊन बसणार। सिंधुदुर्गातील मेळाव्यात नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम। धनंजय महाडिकांकडून मतदारांना आमिष तर नितेश राणेंनी सरपंचांना धमकावणं लोकशाहीसाठी घातक। निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, संजय राऊतांची मागणी। माढ्यात भाजपला अजून एक धक्का बसण्याची शक्यता। आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। आमदारकीचा राजीनामा देण्याची ही तयारी, सूत्रांची माहिती। माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी निश्चित झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची माहिती, धैर्यशील मोहिते 14 एप्रिलला पवार गटात प्रवेश करणार। माढा लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवार गटाची बैठक। रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत नाराजी कायम। माढ्याच्या जागेबाबत आज सखोल चर्चा होणार। मोदींनी संसदच ताब्यात घ्यावी पण मित्रपक्षांचाही मान राखावा। शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकरांचा भाजपला सल्ला। अमोल कीर्तीकरांच्या ईडी चौकशीवरही नाराजी व्यक्त। महाराष्ट्रात पक्ष कसे फोडले हे गजानन कीर्तीकरांनी सांगितलं। शिंदे गटाला दाखवलेली भीती दिसून आली। गजानन कीर्तीकरांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा टोला। महायुतीच्या बारामतीतील उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकात राज ठाकरेंचा फोटो। पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या बॅनर्सवर राज ठाकरेंचे फोटो झळकायला सुरुवात। मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। शिवाजी पार्कमध्ये 17 मे रोजी महायुतीची प्रचार सभा, सूत्रांची माहिती। शरद पवारांकडून आधीही एनडीएमध्ये जाण्याचा प्रयत्न। प्रफुल्ल पटेलांनंतर छगन भुजबळांचाही दावा। 2014 मध्येही राष्ट्रवादीकडून भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा, भुजबळांकडून आठवण। शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नव्हते। काहींनी प्रयत्न केले पण पवारांनी भूमिका बदलली नाही। जयंत पाटलांनी पटेल आणि भुजबळांचा दावा फेटाळला। नाशिकच्या अजय बोरस्तेंना मुख्यमंत्री शिंदेंकडून बोलावणं। बोरस्ते मुंबईकडे रवाना। नाशिकसाठी बोरस्तेंच्या नावाची मागील 4 दिवसांपासून चर्चा। अमित शहांकडून पवार गटाचा नकली राष्ट्रवादी असा उल्लेख तर महाराष्ट्रातील जनता ठरवेल कोण असली आणि कोण नकली। शहांना योग्य व्यासपीठावरून उत्तर देऊ, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आज पालघरच्या दौऱ्यावर। भारती कामणींच्या प्रचारार्थ ठाकरेंची पालघरमध्ये सभा। ठाकरे अमित शहांच्या टीकांना उत्तर देणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।